चला तर बघूया आजची सर्वात महत्त्वाची अपडेट, ती म्हणजे पावसासंदर्भात. कोणकोणत्या भागामध्ये पाऊस हा पडणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पाऊस हा उशिरा पडणार आहे. कोणत्या भागामध्ये पेरण्यास सुरुवात होणार आहे आणि कोणत्या भागामध्ये पेरण्याला सुरुवात झालेली आहे. यावर्षी मान्सून अपेक्षेपेक्षा खूप उशिरा आला. आतापर्यंत देखील शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबलेल्या आहेत. काही भागांमध्ये पेरण्या होत आहेत तर काही भागांमध्ये पेरण्या आतापर्यंत झालेल्या नाही. काही भागांमध्ये पेरण्या होत आहेत तर काही भागांमध्ये पेरण्या थांबलेल्या आहेत. तर अगोदरच पाऊस पडतोय अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि आता याच्यामध्ये 27 आणि 28 या तारखेला राज्यामध्ये अतिशय जोरदार अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. यानंतर 29 आणि 30 तारखेला थोडासा ब्रेक घेऊन 1 जुलैपासून पुन्हा एकदा पाऊस काहीशी वाटचाल पुढे करणार आहे, अशा शक्यता निर्माण झालेल्या आहेत. मित्रांनो, सध्या विदर्भ आणि तेलंगणा या भागामध्ये एक सायक्लोनिक सिस्टीम तयार झालेला आहे. एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे आणि याच्यामुळे एक मान्सूनची ट्रम ही विदर्भावरती तयार झालेली आहे आणि याच्यामुळे पुढील 2 दिवसांमध्ये अतिशय पोषक असा पाऊस महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये संपूर्ण कोकण, पण ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये थोडा जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर कसा राहणार आहे हे आपण सविस्तर बघूया. जळगाव, अमरावती, अकोला, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये 27 तारखेला अतिशय चांगल्या अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच्यानंतर दुपारनंतर जो स्पेल होईल, या स्पेलमध्ये 27 तारखेला वाशिम, दिंगरस, पुसद, दारवा, आणखी आर्वी, खामगाव या भागांमध्ये अतिशय जोरदार अशा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये 27 तारखेला दुपारनंतर खूप जोरदार असा पाऊस होऊ शकतो. 27 तारखेला संध्याकाळी सोलापूर आणि ज्या भागांमध्ये सोलापूरच्या जो आतापर्यंत प्रतीक्षेचा भाग आहे म्हणजे धाराशिव या भागामध्ये पाऊस हा पडणार आहे. पुण्याच्या पूर्वेकडील भाग ज्याच्यामध्ये इंदापूर असेल, बारामती असेल किंवा सोलापूरचा अकलूज आणि पंढरपूरचा काही भाग, लातूरचा जो काही दक्षिणेकडील आणि पश्चिमेकडील भाग आहे या भागांमध्ये, याचप्रमाणे बीडच्या बहुतांश भागांमध्ये सायंकाळी पाऊस होऊ शकतो. 28 तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मध्यम ते हलक्या पावसाच्या शक्यता आहेत. याच्यामध्ये सुद्धा मालेगाव, लातूर, संभाजीनगर या भागांमध्ये अतिशय जोरदार असा पाऊस होऊ शकतो. बीड, हिंगोली, जालना या भागांमध्ये सुद्धा 28 तारखेला जोरदार पाऊस होईल. आणि 28 तारखेला संपूर्ण राज्याचं चित्र जर बघितलं तर सर्वच भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. 29 तारखेला याच्यामध्ये सर्वदूर जो पडणारा पाऊस आहे तो काही भागांवरती स्थिर होईल. याच्यामध्ये जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड या भागांमध्ये हा पाऊस राहील. तर विदर्भामध्ये देखील हा पाऊस राहील. आणि 30 तारखेला थोडीशी उसंत घेऊन पुन्हा एक तारखेपासून याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता याच्या संदर्भातील पुढील जे काही अपडेट येईल ते आपण समोरच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. चला तर भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये.